नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आज सुद्धा खूप जबरदस्त विषय आहे। थंबनेलवरून तुम्ही वाचलंच असेल की लोन बुडवल्यास काय शिक्षा होते, किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये म्हणतो की बघा माझं सिबिल खराब आहे, याचं सिबिल खराब आहे। ॲक्च्युली सिबिल म्हणजे काय असतं बऱ्याच लोकांना माहीत नाही की सिबिल काय आहे, परंतु रोज आपल्या जीवनात वापरत असतात। तुम्ही मोबाईलवर लोन घ्यायला गेले किंवा कुठलीही वस्तू लोनवर घ्यायला गेले, बजेटचं कार्ड असेल तर तुमचं सिबिल पाहिलं जातं। सिबिल म्हणजे काय? क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही एक अशी संस्था आहे की जिथं तुम्ही कर्ज घेतलेले, EMI भरताय किंवा क्रेडिट कार्ड वापरताय, याची संपूर्ण माहिती तुमची तिथे असते त्या क्रेडिट ब्युरोकडे। त्याला म्हणतात सिबिल। आता सिबिलचा स्कोर ॲक्च्युली कसा काउंट केला जातो? 0 ते 900 पर्यंत काउंट केला जातो। तर त्याच्यामध्ये जर तुमचा 750 प्लस असेल तर तो एकदम चांगला स्कोर मानला जातो आणि त्यांना कुठेही लोन दिलं जातं। आता दुसरी गोष्ट, 650 ते 749 पर्यंत असेल तर ठीक आहे। तिसरं जर 550 ते 649 असेल तर म्हणजे धोक्याची पातळी आहे, तिथं कर्ज दिलं जाईल की नाही हे सांगता येत नाही। आणि 550च्या खाली असेल तर विषय संपला, तो डिफॉल्टर म्हणून तिथं हे केला जातो, त्या सरोवरमध्ये टाकला जातो। तर त्याला लोन कुठेही मिळत नाही। त्याला म्हणायचं सिबिल। सिबिल क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही एक संस्था आहे, लक्षात आलं? आता दुसरी गोष्ट, लोन किती टाईपचे मिळतात? तर लोन 2 टाईपचे मिळतात, एक सेक्युअर्ड लोन आणि दुसरं अनसेक्युअर्ड लोन, म्हणजे एक सुरक्षित आणि एक असुरक्षित। आता याच्यामध्ये जे सुरक्षित लोन आहे ते म्हणजे काय की होम लोन असेल, कार लोन असेल, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन असेल, किंवा तुमच्या कशावरती जे तुम्ही जिथं काहीतरी तारण दिलेलं आहे। आता आपण ज्यावेळी एखादं नवीन घर घेतो त्यावेळी ते घर त्या ज्यांच्याकडून कर्ज घेतलंय, समजा आपण स्टेट बँकेकडून असेल तर त्याचं ॲग्रीमेंट त्यांच्याकडेच असतं। जर ज्या माणसाने एखाद्याने डिफॉल्टर झाला असेल आणि तो जर पैसे भरत नसेल तर ते घर बँकेला विकायचा अधिकार आहे। बँक म्हणजे ऑप्शनमध्ये निलावात ते घर काढून त्यांचे पैसे रिकवर करू शकते। दुसरं तसंच आहे कार लोनचं। कारचे जर एखादा डिफॉल्टर असेल, पैसे भरत नसेल, तर त्याची सुद्धा कार जी बँक असेल किंवा फायनान्स असेल ते ओढून घेऊन जातात आणि तिचा निलाव करून तिला विकून बँकेचे पैसे कव्हर करते। जास्त जर आले तर बँक तो ड्रॉप सुद्धा त्या पुढच्या याला देऊन टाकते आणि हा व्यवहार अशा पद्धतीने क्लिअर केला जातो। मॉर्गेज लोन तोच प्रकार आहे। आता जे अनसिक्युअर्ड लोन आहे, असुरक्षित लोन, बघा मित्रांनो, हा खूप सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। असुरक्षित लोन म्हणजे काय की तुम्ही बिझनेस लोन घेतलेलं आहे किंवा एज्युकेशन लोन घेतलेलं आहे किंवा पर्सनल लोन घेतलेलं आहे। आता पर्सनल लोन कशावर घेता येतं तुम्हाला? क्रेडिट कार्डवर घेता येतं, बँकेतून घेता येतं, ॲपवरून घेता येतं। तर ह्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतं? त्याच्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सिबिलचा स्कोअर तुमचा पहिला चेक केला जातो। याच्यावरती बँक किंवा फायनान्स रिस्क घेऊन तुम्हाला या ठिकाणी लोन देते। आता मित्रांनो, हे असुरक्षित लोन आहे आता, किंवा सुरक्षित लोनचा तर काय आपण विषयच नाही, म्हणजे सेक्युअर्ड लोनचा। असुरक्षित लोन जर एखादा डिफॉल्टर झाला, म्हणजे तो पैसे भरू शकला नाही, EMI भरू शकला नाही, तर त्याला काय शिक्षा होते? 138ची केस त्याच्यावर होते, चेक बाउन्सची। तर त्याच्यामध्ये असं म्हणजे कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन केलेली आहे की जर तुम्ही चेक बाउन्स केसची जर सजा झाली तर झाली, फक्त 2 वर्ष शिक्षा होते। त्याच्यातही तुम्हाला पहिल्या दिवसापासून बेल आहे, म्हणजे जामीन पहिल्या दिवसापासून तुम्हाला इथं मंजूर होतो। आता बघा, तुम्ही जर चेक दिला नसेल तर ही सुद्धा केस होत नाही, ही केस तुमच्यावरती होत नाही। आता दुसरी गोष्ट, आणखी काय करू शकतात ते? 420ची एक केस करू शकतात, म्हणजे धोकाधडी किंवा फसवणूक केली। म्हणजे इथं काय होतं, एखाद्याने जर फर्जी डॉक्युमेंट, म्हणजे काय की आधार कार्डमध्ये काहीतरी एडिट केलेलं आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड दुसऱ्याचं लावलेलं आहे, किंवा दुसरी काही कागदपत्र खोटी लावलेली आहेत, जर असं फेक डॉक्युमेंट असतील किंवा फोटो कोणाचा वापरला आहे किंवा काही बरंच काही असू शकतं याच्यामध्ये, तर जर हे फेक डॉक्युमेंट असतील तर त्या माणसाला याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षाची शिक्षा आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा पहिल्या दिवसापासूनच जामीन आहे। म्हणजे तुम्हाला काही लगेच 2-5 वर्ष असं कोर्टात बसवलं जातं, किंवा तुमच्या घरी कोणी येऊ पण शकत नाही। आणि
आता दुसरं असं की आणखी एक याच्यामध्ये बघा, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम सेक्शन 25 या कायद्यानुसार याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षाची प्रोव्हिजन शिक्षा आहे, पण याच्यामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी जामीन होतो. आता हे ॲक्च्युली पेमेंट सेटलमेंट सिस्टीम काय आहे ही, जर बघा तुम्ही समजा एखाद्या क्रेडिट कार्डवर लोन घेतलं किंवा कुठेही लोन घेतलं आणि चेक दिलेला ना, म्हणजे तुम्ही जुनून आहात, म्हणजे तुम्ही काही खोटे कागदपत्र दिलेलं नाही, चेक दिलेलं नाही, पण अकाउंटचं जे तुमचं डेबिट होतं, ECS ज्याला आपण म्हणतो, त्या किंवा तुम्ही अकाउंट देताय की याच्यावरून माझे पैसे या क्रेडिट कार्डच्या लोनवर घेण्यात यावे, असं ज्यावेळी आपण अकाउंट देतो त्यावेळी त्या अकाउंटला जर तुमच्याकडून पैसे भरले जात नसतील तर त्याच्यात तुम्ही काय करायचं की बँकेला कमीत कमी इन्फॉर्मेशन द्यायची किंवा मेल करायचा आहे की मी हे EMI भरू शकत नाही किंवा मला असे असे प्रॉब्लेम आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट जाऊन बँकेत सुद्धा त्यांना सांगितलं, इन्फॉर्मेशन दिली तरी चालतं. हे कशामुळे सांगतो की मी ज्यावेळी तुमच्यावरती एखादी कारवाई होते, केस होते, त्यावेळी तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशनची मदत होते की तुम्ही त्यांना अगोदर सूचना दिलेली आहे की मला याच्यामध्ये EMI भरता येणार नाही किंवा माझी आर्थिक फायनान्शियल कंडिशन खूप बेकार आहे, म्हणून मी सध्या याच्यामध्ये पैसे भरू शकत नाही. तर बघा मित्रांनो, बरीच लोक म्हणतात की म्हणजे नाही का, आपले रिकव्हरी एजंट वगैरे येतात आणि तुम्हाला सांगतात की तुला 5 वर्ष शिक्षा. असलं काही नाही मित्रांनो, हे सगळं खोटं आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पोलिसांचा 0 रोल असतो, लक्षात घ्या. एक माझ्या समोरच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक माझ्या मित्राची गाडी ओढून नेली होती, तर त्याला चौकीवरून फोन आला की तू गाडी आत्ताच्या आत्ता इथं हजर कर. आता बघा, लोन दिलेलं बँकेने, गाडी कुणाची आहे? या डिफॉल्टरची. याच्यात पोलिसांचा काय रोल आहे? काहीच नाही. गाडी इकडं चौकीला घेऊन ये, नाही तर तुझ्यावर अशी अशी केस होईल. मित्रांनो, याच्यामध्ये पोलिसांना कुठलाही राईट्स नाहीये. हे कोर्ट आणि डिफॉल्टर आणि बँक या 3 गोष्टीमध्ये हे सेटलमेंट चालत असतात. आणि शक्यतो बघा 99% ह्या सगळ्या केस सेटलमेंट होतात. एखाद्या याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली तुम्हाला कधीतरी दिसेल, परंतु याच्यामध्ये पोलिसांनी तुम्हाला घरी येऊ शकत नाही किंवा कुठली तुमच्यावरती FIR म्हणजे केस दाखल होऊ शकत नाही पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये. की बघा, आता जरी तुम्ही चेक नाही दिलेला, ECSचं जरी हे झालं किंवा मॉर्गेजचं तर सोडूनच द्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बँकेला इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला कशा पद्धतीने शटल करता येईल, ही सेटलमेंट तुम्ही बँकेकडून घ्यायची. तिथे तुमचा पूर्ण म्हणजे हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्याच्यामुळे काही कोर्ट कचेऱ्या ह्या करत बसण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो याच्यात. आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये अशा लाखो करोडो केस पेंडिंग आहेत. तुम्हाला आज जर तुम्हाला 138ची शिक्षा झाली ना, 138चं सांगितलं, तुमच्यावरती दखलपात्र गुन्हा केला झाला, तर तुम्हाला संध्याकाळी बेल आणि तुम्ही संध्याकाळी घरी येता. 420चं काय तेच आहे. म्हणजे ही काय एवढंच सेन्सिटिव्ह गोष्ट नाही की एखाद्याने जर लोन भरता आलं नाही किंवा बुडवायच्या ह्याच्यात आहे. आता क्रेडिट कार्डचे तर काय होतं तुम्हाला सांगतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. म्हणजे आता मी सांगतो म्हणजे आपण असं केलं पाहिजे हे चुकीचं आहे. आपण त्याला दुजोरा देत नाही की क्रेडिट कार्डचे जर लोन तुम्ही भरले नाही, समजा एखाद्याने 4-5 क्रेडिट कार्ड मारलेले आहेत 1-1, 2-2 लाखाची, तर शेवटी काय होतंय? काहीही होत नाही. हे काय करतात, समजा तुम्ही 50,000 1 लाख काढले, त्याच्या व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याज तुम्हाला नोटीस पाठवतात. नोटीस पाठवून कुठलीही सेटलमेंट होत नाही. सेटलमेंट जर करायची असेल तर क्रेडिट कार्डवाले काय करतात, जे 50,000 आहेत त्यांनी तुमच्याकडून किंवा 1 लाख घेतलेले आहेत, तेवढ्यात सुद्धा म्हणतात 60-70 भरा आणि विषय संपवून टाका. तर त्यावेळी तुम्ही ते सेटलमेंट करून भरा, कारण तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो पुन्हा एकदा जागेवरती येतो. एकदा का तुम्ही सिबिलमध्ये डिफॉल्टर झाला, तुम्हाला कुठेही लोन होत नाही, 1 रुपयाही लोन होत नाही. त्यामुळं आपला जो सिबिल स्कोर आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे. कारण हे सगळं जे अनसेक्युर्ड लोन आहे, पर्सनल लोन आहेत, हे फक्त सिबिलवरती डिपेंड असतात. सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही एक संस्था आहे. आता तुमच्या दैनंदिन जीवनात आपण जे सिबिल करायची लोक ज्यांना कळतच नाही काय आहे काय नाही, तर ही संस्था असते, ही पूर्ण तुमचा डाटा, जे पर्सनल लोन वगैरे घेतात किंवा लोन घेतात, यांची सर्व माहिती या सर्व्हरमध्ये असते. ऑनलाईन जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला लगेच तुमचं पॅन कार्ड, नाव वगैरे सगळं 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 तुमचा सिबिल स्कोर दिसतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.